स्वागत आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांचं आपल्या सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार इंटरेस्टिंग पार्ट डिस्कस करणार आहे. रिसेंटलीच बघतो आपण काही की नवोदयची परीक्षा पार पडली, नवोदय 2026ची. आणि या नवोदय 2026च्या परीक्षेचा आपण महाराष्ट्राचा जो डिस्ट्रिक्ट वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, तो एक्सपेक्टेड कट ऑफ काय करणार की डिस्कस करणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमचा जिल्हा जिथं असेल ना, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार आहे की तुम्ही तुमचा जो कट ऑफ आहे तो बघू शकताय. आपण कमेंट बॉक्समध्ये काय करू की तुम्हाला कारण व्हिडिओ मोठा होईल थोडासा, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करू की तुमच्या जिल्ह्याचं जिथं व्हिडिओ येणार आहे टायमिंग जे असेल ना, ते टायमिंग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही तुमचा व्हिडिओ बघू शकताय, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला लागणार नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ पैकी बघून घेऊ शकता. अगदी कॅटेगरी वाईज, जिल्हा वाईज आपण काय करू की एक्सपेक्टेड कट ऑफ देण्याचा प्रयत्न करूया. आता मुद्दा असा आहे की हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आपण तयार करतोय, ठीक आहे ना, तर तो जनरली बघतो आपण की कोणतीही आपण जर एक्झाम घेतली, परीक्षा घेतली, तर परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो एक 2-3 फॅक्टर्सवरती डिपेंड असतो. त्यातला पहिला फॅक्टर असतो तो म्हणजे की जी काही परीक्षा असणार आहे त्या परीक्षेमधनं एकूण किती मुलांना सिलेक्ट केलं जाणार आहे, है ना, म्हणजे जागा किती अवेलेबल आहेत, हा एक पहिला निकष असतो. ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा निकष आहे तो म्हणजे की जो पेपर आहे, ठीक आहे, त्या पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती, समजते. हे दोनच मेजर फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावरती काय ठरते की त्या पर्टिक्युलर एक्झाम जे आहे त्या एक्झामचा कट ऑफ ठरतो. कट ऑफ म्हणजे कळतं ना की जे म्हणून आपण की मिनिमम पासिंग मार्क्स असतात की जेवढे तुम्हाला मिळाले असतील तरच तुम्ही ती एक्झाम पास करता, अदरवाईज काही की तुम्ही ती एक्झाम पास करत नाही, लक्षात ठेवा. सो हा मुद्दा समजून घ्या की एक्झामचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ निश्चित करण्यासाठी बघतो आपण काही की हे दोन फॅक्टर्स आहे की महत्वाचे तुमचे असतील. कुठले कुठले, तर जागांची संख्या आणि दुसरं पेपरची डिफिकल्टी लेवल. आता जागांची संख्या ही बघतो आपण की बऱ्यापैकी फिक्स असते, त्यामध्ये काही फारसा मोठा चेंज होत नाही. त्यामुळं इथं कट ऑफ चं प्रिडिक्शन करत असताना बघतो आपण की इथं आपण जागांचा विचार केलेला नाहीये, ठीक आहे ना. इथं आपण काय करतोय, फक्त पेपरच्या डिफिकल्टी लेवलचा आपण काय करतोय, विचार करतोय. आता ही पेपरची डिफिकल्टी लेवल बघत असताना एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या व्यवस्थित, की जनरली बघतो आपण काय की नवोदयची परीक्षा जी आहे आणि तिचा जो बघतो की दरवर्षीचा कट ऑफ जो असतो ना, तो कट ऑफ बघतो की फारसा चेंज होत नाही. म्हणजे मागच्या वर्षी जेवढा कट ऑफ होता ना, ऑलमोस्ट बघतोय की त्याच रेंजच्या आसपास काही की कट ऑफ लागतो. थोडासा म्हणून आपण की एखादा दुसरा मार्क आहे की तुमचा जास्तच कट ऑफ लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा की जो लास्ट इयरचा कट ऑफ असेल ना, त्याला धरूनच तुमचा की पुढच्या वर्षीचा कट ऑफ असणार आहे. आता इथं आपण काय केलं बघा, इथं आपण नवोदय परीक्षा 2025 ला झाली होती त्याची प्रश्नपत्रिका आणि 2026ची प्रश्नपत्रिका, कारण की आपण काय करणार आहे की इथं जेव्हा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण काहीतरी करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपण जिल्हा वाईज काय करतो की 2025च्या कट ऑफची लिस्ट बघणार आहे आणि त्याच्यामध्येच काय करू आपण की 26चं प्रेडिक्शन काढू आपण तुमचं. त्यामुळे बघतो की अगोदर ह्या दोन पेपर जे होते ना, 25चा आणि नंतर या वर्षीला तुम्ही 26चा पेपर, या दोघांच्या मध्ये काही कंपॅरिझन होणं गरजेचं आहे. सो जर आपण 25चा पेपर बघितला असं मी थोडक्यात सांगतो फक्त, की त्यातला जो बुद्धिमत्ता चाचणी सेक्शन होता मेंटल अबिलिटीचा, तो बऱ्यापैकी मध्यम पातळीचा होता. ज्यामध्ये बघतो की बऱ्यापैकी सरळ आकृत्या होत्या, सिरीज ओळखीची होती, वर्गीकरण तुमच्या ओळखीचं होतं, ठीक आहे ना. गणित जे ते देखील बघतो आपण की बऱ्यापैकी फ्रॅक्शन, सिम्प्लिफिकेशन, एलसीएम, एचसीएफ, हे तुमचे बघतो की फंडामेंटल जे मॅथ्सचे प्रॉब्लेम्स होते ना, तेच होते तुमचे, ठीक आहे ना. आणि भाषेवरती बघतो आपण की प्रामुख्याने परत तेच की एक एकदम सिम्पल कॉम्प्रिहेन्शन होतं. म्हणजे थोडक्यात काय, ज्याला आपण की हा जो पेपर होता तो इझी टू मॉडरेट या लेवलचा पेपर होता, जे ना, म्हणजे जो जसा की दरवर्षी असतो. जर आपण 26चा आता हा हे जे आपण अनालिसिस करतोय 26च्या पेपरचं किंवा मागच्या पेपरचं, हे विद्यार्थी असतील किंवा काही पालक असतील किंवा काही शिक्षक असतील यांच्याशी बघतोय की साधारणतः जनरल डिस्कशन नंतर बघतोय की हे तुमचं आहे की आपण पेपरच्या डिफिकल्टी लेवलचं आपण काही करतोय की प्रिडिक्शन करतोय. 26चा पेपर जो होता त्याचा बघतो आपण की बुद्धिमत्ते चाचणीचा विचार जर केला आपण, तर थोडासा पॅटर्न नवीन वाटला काही काही विद्यार्थ्यांना, कारण आम्हाला पण वाटत पॅटर्न थोडासा नवीन होता. पॅटर्न नवीन म्हणण्यापेक्षा असं म्हणू आपण की क्वेश्चन जे होते ते थोडेसे टाइम कन्झ्युमिंग होते, म्हणजे थोडासा वेळ जास्त लागायचा. आता ह्याचा समजून घ्या मुद्दा तुमचा. इथं काय व्हायचं, इथं क्वेश्चन इझिली सॉल्व्ह व्हायचे, त्यामुळे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुमच्या की चान्स मिळायचा. इथं झालं काय की वेळ पण बऱ्याच मुलांना काय की पुरला नाही, आणि त्यामुळे होतं की ऑब्झर्वेशन, लॉजिकल थिंकिंग यासाठी बघतोय की म्हणजे ह्याची जास्त गरज होती पेपर सॉल्व्ह करताना. कशासाठी, बुद्धिमत्ता चाचणीसाठी. गणिताचा विचार केला आपण, तर जे वर्ड प्रॉब्लेम्स होते म्हणजे थोडीशी शाब्दिक उदाहरण ज्याला म्हणतो आपण, तर ते शाब्दिक उदाहरण थोडीशी जास्त होते, ज्यामध्ये देखील बघतोय की पुन्हा मुलांना काय केलं, काय झालं की वेळ जास्त लागला हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी. कॅल्क्युलेशन थोडीशी काही की बऱ्याच ठिकाणी लेंदी होत होती. आणि यावेळेचं बघतोय की भाषेचं किंवा भाषा जो सब्जेक्ट तुमचं होतं त्याच्यामध्ये असणारे कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे, कारण का जनरली बघतोय की कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन जास्त असतात, तर ते देखील थोडंसं मुलांना क्लिष्ट वाटलं. असं या वर्षीच्या बघतोय की पेपरचं एक जनरल काय म्हणू आपण की तुमचं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे जे आपण मगाशी वरती बोललो होतो
की मागच्या वर्षीशी तुलना करता बघतो की कट ऑफ जो पुढच्या वर्षी लागतो ना तो थोडासा जास्त लागतो असं म्हणतो आपण. या वर्षी बघतोय की तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. जनरली आपण बघतोय की एक्झाम झाल्यानंतर आहे की पुढच्या एक वीक मध्ये बघतोय की तुमची 2-3 वीक मध्ये रिझल्ट कट ऑफचं तुमच्या आहे की प्रिडिक्शन चालू होतं आणि तो रिझल्ट पण येईल तुमचा. पण त्याच्या आधी बघतो की तुमच्या मनातला संभ्रम दूर व्हावा म्हणून आपण काय करतो की हे कट ऑफचं डिस्कशन करतोय. मुद्दा समजून येतो तुम्हाला की 26चा पेपर जो आहे इन जनरल आपण त्याला असं म्हणू की थोडासा काय की स्तरचा विचार घेतला आपण तर तो मॉडरेट टू डिफिकल्ट असा तो काय की पेपर आपण काय म्हणतो की बघतो लक्षात ठेवा. त्यामुळे हे जरासं डिस्कशन क्लिअर झालं असेल तर याचा उपयोग काय होतो बघा. उपयोग हाच आहे की आता आपण जी पुढं लिस्ट बघणार आहे सगळी त्या लिस्टमध्ये आपण काय करतो की डिस्ट्रिक्ट वाईज काय करतो की कट ऑफची लिस्ट बघतोय. ठीक आहे ना. तर त्यात समजून चालायचं की मागच्या वर्षी 2025चा कट ऑफ असणार आहे. त्या 2025च्या कट ऑफ पेक्षा समजून चाला की या वर्षी कट ऑफ जो आहे तो थोडासा एक म्हणून आपण की -3 ते 4 मार्कांपर्यंत जाऊ शकतो हे प्रिडिक्शन आहे. ठीक आहे ना. इतकं जाईल का नाही माहित नाही आपल्याला तुमचं पण तरी बघतोय की बऱ्याच लोकांचा असा अंदाज आहे की हे जे कट ऑफ आहेत ना ते साधारणतः 3 मार्क 4 पण फार जास्त तुमचे होतील म्हणून आपण 3 मार्कांचं पण काही की तुमचे ते खाली येऊ शकतं. त्यामुळे तुमचा जिल्हा बघून घ्या आणि त्या जिल्ह्यानुसार बघतो की तुमचं जर तुम्ही या दरम्यान असाल त्या मार्क्सच्या दरम्यान तुमचे असाल तर तुमचं आहे की यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे ना. त्यामुळे आपण लगेच काय करू की जिल्हा वाईज त्या कट ऑफला बघायला सुरुवात करू आपण. त्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर काय करा की ह्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जे गरजू असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत येत राहील. चला आपण मुद्द्यावरती येऊ आपण. ठीक आहे ना. बघा हा तर तुम्हाला दिसेल की ही ऑफिशियल साईट आहे. एक मिनिट. हा ही ऑफिशियल साईट आहे नवोदय विद्यालय समितीची. तिथून आपण काय केलं की हा सगळा कट ऑफचा डेटा घेतलेला आहे. ठीक आहे ना. आणि मग यात तुम्हाला दिसेल की यामध्ये रुरल अनरिझर्व ठीक आहे ना आणि ओपन आता तुम्हाला तिथं काही कॅटेगरीज दिसतील. आपण हा कॅटेगरी बघतो तुमच्या तुम्हाला माहिती असेल की नवोदयसाठी बघतो की 2 मेजर कॅटेगरी एक असते रुरलची कॅटेगरी आणि एक असते ओपनची ज्यामध्ये सगळे तुमचे काउंट होतील. ठीक आहे ना. तर रुरल मध्ये आपण काय करतो की पुन्हा कॅटेगरीज काढतोय ओबीसी बघतोय नंतर एससी बघणार नंतर एसटी बघणार. ओपन मध्ये पण बघतो की जिथे शक्य तिथे आपण काय करतो की ओपन ओबीसी असणार ओपन एससी असणार आणि ओपन एसटी पण असणार. लक्षात ठेवा मी परत सांगतोय तुम्ही जर रुरल मधनं फॉर्म भरला असेल ठीक आहे ना त्यात पण आपण बघतोय की गर्ल आणि बॉय वेगळा असणार मुलींचा काही कट ऑफ येतात वेगळा असतो. तुम्ही जर रुरल मधनं फॉर्म भरला असेल तर तुम्ही फक्त रुरलचाच डेटा बघा. तुम्ही काय की ओपनचा डेटा बघण्याची आवश्यकता नाही. ओपनचा अर्थ करतो ना ओपनचा अर्थ आहे की तो शहरी आणि काही वेगळ्या भागांचा कॉमन तुमचा असेल. जर तुम्ही ग्रामीण भागातून फॉर्म भरला असेल तर तुम्ही डेटा बघताना काय करा फक्त ग्रामीणचाच बघा. तुम्ही शहराचा काय की डेटा बघू नका तुमचा. सो पहिला डिस्ट्रिक्ट जो आहे याच्यामध्ये तो आहे अमरावती डिस्ट्रिक्ट. ठीक आहे ना. आणि आपण काय करू की थोडंसं कॅटेगरी वाईज काय की सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू आपण. तिथून तुम्ही बघाल की अमरावतीमध्ये पहिला हा बघतो की मुलांचा कट ऑफ बघू आपण. ठीक आहे ना बॉईजचा. तर इथं पण बॉईज आहे जिथं पण बॉईज आहेत. ठीक आहे ना. फक्त बघा की कॅटेगरी तुम्ही कशी असतील. तर रुरल मध्ये बघतो आपण की जे ओबीसी कॅटेगरीची मुलं असतील ठीक आहे ना त्यांचा बघतोय की एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे आता तुम्हाला असेल की इतक्या वेळा अमरावती का आले लक्षात ठेवा. हा जो कट ऑफ आहे तुम्हाला दिसेल की हा ब्लॉक वाईज कट ऑफ आहे. हा कसा आहे की ब्लॉक वाईज कट ऑफ आहे त्यामुळे तुम्हाला की थोडेसे आहे की ते नंबर जास्त दिसत आहेत. त्याची एक ऍव्हरेज पकडून चालायची कळते ना ह्या कट ऑफची एक ऍव्हरेज पकडून चालायची तुम्हाला ते कळू बघा. रुरल ओबीसी मुलं लास्ट इयरचा कट ऑफ होता जवळपास 82.50च्या आसपास. जसं आपण आता बोललो की हा जो कट ऑफ आहे तो बघतोय की 2-1 मार्कानं कमी होऊ शकतो तुमच्या 2-2.5 मार्कानं. म्हणजे हा कट ऑफ तुमचा आहे की 80च्या आसपास येऊ शकतो. म्हणजे अमरावती जर तुम्ही मुलगा असाल रुरल ओबीसी कॅटेगरी तुमची असेल तर तुम्हाला की 80च्या आसपास तुमचे स्कोर असतील ना तर सिलेक्शनचे की चान्सेस तुम्हाला असतील. ते जर तुम्ही मुलींच्या मधनं फॉर्म भरला असेल ओबीसी परत रुरल एरिया तुमचा तर पुन्हा तेच आहे की जवळपास 80च्या आसपास तुम्हाला गुण असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. रुरल एससीचा विचार केला तुमचा तर 81.25 हा लास्ट टाइमचा कट ऑफ आहे. त्यामुळे या वर्षी आपण जर विचार केला तर तो बघतोय की जवळपास 78 ते 79च्या आसपास राहू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ते जर आपण अमरावती सेम तुमचं रुरल एससी मुलींचा विचार केला तर हा बघतोय की 82.50 कट ऑफ होता. हा पण तुमचा की 80च्या आसपास लागू शकतोय तुमचा. ठीक आहे ना. एसटीचा विचार केला आपण मुलांच्या मध्ये तर 73.25 कट ऑफ होता. हा पण बघतोय जवळपास आहे की 71च्या आसपास लागू शकतो कट ऑफ तुमचा. रुरल मध्ये बघतोय की एसटी मुलींचा विचार केला तर 76.25 कट ऑफ होता. हा जवळपास बघतो आपण की 74च्या आसपास की कट ऑफ जाऊ शकतो. लक्षात ठेवा. नंतर आपण बघतो की इथं बघा ही ओपन कॅटेगरी आहे म्हणजे कळते ना शहरातल्या मुलांसाठी तुमची असेल. त्यामध्ये ओपन मध्ये ओबीसी जो आहे त्यांचा बघतो की 90 कट ऑफ लागला होता. जरासा बघतो की शहरांचा कट ऑफ जास्त असतो कारण का जागा त्यांच्या कमी असतात. हा जो कट ऑफ आहे तो 88च्या आसपास येऊ शकतो तुमचा. ठीक आहे ना. त्यानंतर बघतो की मुलींचा जो ओबीसी कट ऑफ आहे तो 90 होता. ठीक आहे ना. तर तो बघतो आपण काही जवळपास तुमचा परत आहे की 88च्या आसपास लागू शकतो तुमचा. ते जर आपण आलो की ओपन एससीचा विचार केला सगळ्यांचा मिळून तुमचा तो 86.25 होता. तो देखील बघतो आपण की 84च्या आसपास तुमचे येऊ शकतो.
ओपन एससी मुलींचा विचार केला तर तो 87 होता. तो जवळपास तुमचं बघतो की जवळपास काय की एक म्हणू आपण की एक आसपास तुमचे समजू की एक किती आहे 87 असेल तर तुमचा एक 85च्या आसपास तुमचा येऊ शकतो. वरचे पॉईंट्स तुम्ही तुमच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करा. हा डिसेबल कोटा आहे, यांचा बघतो की कट ऑफ थोडासा कमी असतो, 62.50 आहे, 68.50 आहे. यामध्ये काय करा की -2 किंवा 2.5च्या आसपास पकडून चालू तुमचा, ठीक आहे ना. नंतर हा अमरावती बघतो की ओपन अनरिझर्व्ड, लक्षात घ्या, म्हणजे ओपन म्हणजे कळतं ना की शहरी भागातील मुलांसाठी असेल. अनरिझर्व्ड म्हणजे काय की ओपन ज्यांनी कुठल्याही कॅटेगरी मधनं फॉर्म भरलेला नाही त्यांसाठी तुमचा 91.25 होता. तो देखील बघतो आपण की तुमचा जवळपास 89च्या आसपास तुमचा लागू शकतो. गर्ल्ससाठी हा जो कट ऑफ आहे तुमचा सेम तुमचा 89च्या आसपास जाऊ शकतो. आणि इथं बघतो आपण की ओपन एसटीचा कट ऑफ जो आहे तो बघतो की 88.75 होता, तो जर बघतो की 86.75च्या आसपास जाऊ शकतो, ठीक आहे ना. ओपन एसटी सेम तुमचं होतं की हा तुमचा कट ऑफ असेल. सो आय गेस तुम्हाला हे अमरावतीच्या लिस्टवरनं कळलं असेल की तुम्हाला करायचं काय. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ठीक आहे ना, की आपल्याला करायचं काय ते लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही नेमका कोणत्या जिल्ह्यामधनं फॉर्म भरलाय तो जिल्हा तुम्ही इथं शोधायचा आहे या लिस्टमध्ये, ठीक आहे ना, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट काय की तुम्ही आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे तुमचा फॉर्म भरताना तुम्ही मुलगा म्हणून भरलाय का मुलगी म्हणून भरलाय, तुमचं ती कॅटेगरी तुम्ही बघायची पहिली. दुसरं काय की फॉर्म भरताना तुम्ही रुरल मधनं भरलेलं आहे का ओपन मधनं भरलाय. ओपन मध्ये कळतं ना की शहरातून तुमच्या, अगोदर ते चेक करायचं दुसऱ्या क्रमांकावरती. नंतर जर समजा तुम्ही रुरल मधनं भरला असेल तर काय करायचं चेक, तुमची कॅटेगरी चेक करायची. जसं की तुमचा तुम्ही रुरल एससी मधनं भरला असेल तर तुम्ही काय करायचं, रुरल एससी बॉईज मध्ये यायचं. समजा तुम्ही बॉय मुलगा असेल तर, ठीक आहे ना, रुरल एससी बॉईज किती कट ऑफ तुमचा होता, 81.25 कट ऑफ होता, ठीक आहे ना. त्यात काय करा, त्यात लक्षात ठेवा की या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो 2 किंवा 2.5 मार्कांचा डिफरन्स असेल तो कमी करूया आपण तुमचा, ठीक आहे ना. सो हा जो कट ऑफ आहे तुमचा तो अप्रॉक्सिमेट पकडून चालू आपण की जवळपास तुमचा आहे की इथून तुमचे जर 2 मार्क वजा झाले तुमचे तर तो 79च्या वगैरे आसपास तुमच्या येऊ शकतो, 79च्या आसपास तुमच्या, समजते. हा आसपासचा बोलतोय आपण. अशा प्रकारे काय की तुम्हाला हा कट ऑफ चेक करायचा आहे, ठीक आहे ना. सो ही अमरावतीची लिस्ट आहे पूर्णच्या पूर्ण, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढची जी बघतो की तुमच्या पुन्हा ती अमरावतीची तुमच्या कंटिन्यू लिस्ट होते, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कॅटेगरी वाईज जर गेलो आपण तर रुरल त्यातला अनरिझर्व, ठीक आहे ना. आता लक्षात ठेवा हे सगळं आहे, मी सगळं वाजत बसणार नाही, काही गरज नाही, कारण काही सगळं तुमचं आहे की रुरल अनरिझर्वड आहे, ठीक आहे ना. त्यामुळे यांना काय की सगळ्यांना सेपरेट बघायची आवश्यकता नाही, याचा एक ऍव्हरेज पकडून चाला. जर आपण बॉयचा विचार केला रुरल अनरिझर्वचा तर बघतो की 85, नंतर कळलं तुम्हाला की इथं 83.75, नंतर 82.50, 85, 83, 87, ठीक आहे ना, नंतर 86, म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं आपण तर जर तुम्ही रुरल मधनं अनरिझर्वड कॅटेगरी म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातनं फॉर्म भरलाय आणि कॅटेगरी तुमची कोणती आहे, अनरिझर्वड आहे, तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरला, ओपन करते ना की तुमची कोणती तुम्ही कुठले आरक्षण क्लेम करत नाहीये, अशा केसमध्ये तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर जर 85च्या आसपास असेल तर तुम्हाला की सिलेक्शनचे चान्सेस तुमचे असतील. जर तुम्ही मुलगी असाल तर देखील बघतोय की स्कोर तुमचा त्याच दरम्यान आहे, त्यामुळे जवळपास पोहोचला की 84 ते 85 दरम्यान असाल आणि तुम्ही ग्रामीण भागातनं फॉर्म भरला असेल कोणतंही आरक्षण न क्लेम करता तर तुमचं एक इथं सिलेक्शन होऊ शकते. हा तुमचा की अमरावतीसाठी तुमचा भाग असेल. बरं, ज्यांनाही पीडीएफ हवी असेल त्यांनी काय करा की तुम्हाला मी खाली माझा नंबर देऊन ठेवीन, तुम्ही तिथे मेसेज करा, तुम्हाला एकेची पीडीएफ मिळेल. तुम्हाला पाहिजे तुम्ही नंबर घेऊ शकाल. तुमचा नंबर आहे 726167, ठीक आहे ना, हा नंबर आहे. इथं तुम्ही काय करू शकता की मेसेज करू शकताय. फक्त काय म्हणा मेसेज करताना तुम्ही जस्ट म्हणा की एनव्हीएस पीडीएफ म्हणा, काय म्हणा एनव्हीएस पीडीएफ म्हणा, तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला निवांत बसून काय करता येईल की हा जो तुमचा जिल्हा आहे ना, जिल्हा वाईज तुमची कॅटेगरी वाईज की तुम्हाला कट ऑफ जो आहे तो चेक करते. सो ह्या तुमचा की पहिला अमरावती डिस्ट्रिक्ट तुमचा कम्प्लीट झालं, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे बुलढाणा डिस्ट्रिक्ट. परत तेच आहे बघा, बुलढाणा डिस्ट्रिक्ट बघतो की तुमचं की इथं रुरल एरिया मुलगा ओबीसी कॅटेगरी 93.75 कट ऑफ होता. किती होता, 93.75 कट ऑफ. ऑब्व्हियसली आता बोला तुमचं की यातनं -2 किंवा 2.5च्या आसपास पकडून चला. जर तुमचा स्कोर त्या रेंजमध्ये असेल तर सिलेक्शनचे चान्सेस तुमचे असतील. गर्ल्सचा विचार केला रुरल ओबीसीचा 92.50 आहे, परत त्याचा -2 टू -2.5च्या आसपास. एससीचा विचार केला तुमचा तर 88.75 आहे, परत तेच आहे, हा बॉयचा कट ऑफ आहे, -2 टू 2.5च्या आसपास तुमचं असेल. एससी गर्ल रुरल एरिया तुमचा 91.25 कट ऑफ आहे, परत तेच तुमचं की कॅल्क्युलेशन बघून घ्या. एसटीचा 82.50 होता, -2 ते 3च्या आसपास पकडून चला. रुरल एसटी गर्लचा विचार केला तुमचा 80 कट ऑफ होता, -2 ते 3 पकडून चालून जवळपास काय की 77च्या आसपास कट ऑफ तुमचं येऊ शकते. नंतर ओपन ओबीचा विचार केला तर बघतो की जवळपास 97.50 कट ऑफ होता, ठीक आहे ना, बराच तुमचा जास्त कट ऑफ होता. तर इथं तुमच्या जवळपास आहे की -2 किंवा 3 पकडून चला तुमचा, म्हणजे जवळपास एक 94च्या आसपास तुमचा कट ऑफ येऊ शकतो त्याच्या दरम्यान तुमचा.
मुलींचा विचार केला तुमचा 96.25 कट ऑफ होता. पुन्हा तुमचा काय करा की इथं -2 ते 3 च्या आसपास पकडून चाला. ओपनचा विचार केला आपण तुमचा जनरल ओपन केलं तुमची ओपन कॅटेगरी सॉरी ओपन तुमचा विभाग असेल. त्यामध्ये SC चा विचार केला तर 95 कट ऑफ होता. हा तुमचा आहे की 92 ते 91 च्या आसपास तुमचा येऊ शकतो किंवा 93 च्या आसपास तुमचा येऊ शकतो. ओपन SC फिमेलचा विचार केला तर 96.25 कट ऑफ होता. हा पण तुमचा आहे की जवळपास -2 ते 3 पकडून झाला तुमचा. ठीक आहे ना. डिसेबलचा कोटा आपण बघतो आपण की इथं पण काही कट ऑफ बऱ्यापैकी जास्त होता. ओपन अनरिझर्व्ड बघतो आपण काही की जो कट ऑफ आहे तो 97.50 होता. हा पण काही की -2 च्या आसपास पकडून चला. ओपन अनरिझर्व्ड गर्लचा 97.50 होता. हा पण -2 म्हणजे जवळपास आहे की 95.50 आसपास पकडून चला. आणि ST बघतो आपण तुमच्या जवळपास 92.50 होता. तो पण काही की जवळपास 90 च्या आसपास कट ऑफ तुमचा येऊ शकतो. जास्त फरक पडणार नाही. पेपर जरी डिफिकल्ट असला तरी बघतोय की दरवर्षीचं रेकॉर्ड हेच असतं की मुलं काय करतात की थोडासा कट ऑफ जास्त चेस करतात. या वर्षीचा पेपर लेंदी आणि थोडंसं काही की कॉम्प्लेक्स असल्यामुळे काही की थोडासा 2-3 मार्कांचा जो डिफरन्स आहे तो येऊ शकतो लक्षात ठेवा. हा बुलढाणा झाला असेल. बुलढाणा परत तुमचा की हा रुरल अनरिझर्व्ड गर्ल्स आणि बॉयजचा कट ऑफ आहे. तुम्ही जर ऍव्हरेज बघितलात तर इथं पण तुम्हाला ऍव्हरेज दिसेल की जवळपास ऍव्हरेज आहे ती तुम्हाला दिसेल की मुलांसाठी ऍव्हरेज तुम्हाला दिसेल की जवळपास 90 ते 92 च्या आसपासची ऍव्हरेज आहे. आणि मुलींसाठीची ऍव्हरेज बघितली तुमच्या तर ती पण तुम्हाला दिसेल की जवळपास आहे की 91 ते 93 च्या दरम्यानची ऍव्हरेज आहे. यात तुम्ही काय करा की 2-2 मार्क तुम्ही काय की मायनस करा. हा तुमचा काय असेल की बुलढाण्यासाठी जे रुरल अनरिझर्व्ड म्हणजे ग्रामीण भागातनं फॉर्म भरलाय आणि कुठलंही आरक्षण क्लेम केलं नाहीये अशा लोकांसाठी तुमचा कट ऑफ हा असेल लक्षात ठेवा. हा झाला बुलढाणा डिस्ट्रिक्ट तुमचा. हा गडचिरोली डिस्ट्रिक्ट आहे. त्यामध्ये बघतो आपण की रुरल ओबीसी जो आहे तो जवळपास 82.50 होता. तो तुमचा आहे की परत 2 न कमी होईल तुमचा म्हणजे जवळपास 80च्या आसपास आहे तुमचा. मुलींचा पण सेम तुमचा 80च्या आसपास येऊ शकतो. SCचा जवळपास तुमचा होतो की 79 किंवा 88च्या 78च्या आसपास तुमचा येऊ शकतो. मुलींचा पण सेम तुमचा 78च्या आसपास येऊ शकतो. STचा कट ऑफ जो आहे तो जवळपास होतो की 72 किंवा 71च्या आसपास तुमचा येऊ शकतो. ST मुलींचा पण कट ऑफ तुमचा 72 ते 71च्या आसपास येऊ शकतो. शक्यता आहे जास्त. ठीक आहे ना. ओबीसी ओपनचा विचार केला तुमचा तर हा कट ऑफ जो आहे तो जवळपास बघतो आपण काही की एक समजू आपण की 86च्या आसपास येऊ शकतो. ओपन ओबीसी मुलींचा कट ऑफ जास्त होता. हा पण कट ऑफ बघतो की तुमच्या की थोडाफार पुढे मागे जाऊन तुमच्या एक 88च्या वगैरे तुमच्या आसपास येऊ शकतो. बॉईज ओपन SCचा विचार केला तुमचा तर 91.25 होता. हा जवळपास बघतो की 88च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो. मुलींचा कट ऑफ जो आहे तो जवळपास काही की 86च्या आसपास येऊ शकतो. डिसेबल कोटा इथे बघतो की जो बॉयचा होता तो 45 कट ऑफ आहे तुमचा. हा पण काही की या दरम्यान तुमच्या राहू शकतोय. अनरिझर्व्ड पहिलं तुमचं तर 95 98 नंतर बघतो की तुमच्या जवळपास 83 परत तुमचं आता सॉरी हा इथून तुमचा 88 77 87 83 83 म्हणजे हा तुमचा बघतो की जो रुरल अनरिझर्व्ड आहे. इथं जी रेंज आहे ती रेंज तुम्हाला दिसेल की 85च्या आसपासची ऍव्हरेज आहे. सो तुम्ही जर रुरल भागातनं फॉर्म भरला असेल गडचिरोली डिस्ट्रिक्टचा आणि तुमचा स्कोर जो आहे तो जर 85च्या आसपास असेल तर काय होईल तुम्हाला की तुमचा आहे की सिलेक्शनचे चान्सेस तुमचे बनतील. कुठून? गडचिरोली डिस्ट्रिक्ट मधून तुमच्या लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हा लातूरचा कट ऑफ आहे. ठीक आहे ना. बघा रुरल भागात ओबीसी 91.25 होता -2-3 पकडून चला. गर्ल्सचा 91.25 होता -2-3 पकडून चला. ठीक आहे ना. बॉयजचा बघतो आपण काही की रुरल भागात तुमच्या 86.25 होता तो पण काही की -2 म्हणजे जवळपास 84च्या आसपास पकडून चला. ठीक आहे ना. आता मी सगळ्यांची बघत बसत नाही मी तेच सांगितलं तुम्हाला की लातूरचे काय करा की आता कट ऑफ जे आहे नजर मारून ठेवा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमच्या हिशोबाने तुमच्या. ठीक आहे ना. कॅटेगरी चेकला किंवा मी परत रेकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही 7249566167 या नंबरवरती मेसेज करा की NVS PDF तुम्हाला या कट ऑफची काही की PDF मिळून जाईल. कारण का सगळेच गोष्टी या काही की व्हिडिओमध्ये डिस्कस करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यापैकी मी काय करतो फक्त की जो सॉरी इथं बघा लातूरचा जो रुरल मधला अनरिझर्व्हचा कट ऑफ आहे तो बघा तुम्ही बघू शकता 95 93 95 90 93 92 90 म्हणजे तुम्हाला कळेल की स्कोर जो आहे तो 90च्या खाली एकदाही गेलेला आहे तुमचा. सो रेंज आहे ती पकडून चालू की 91 ते 94च्या आसपासची रेंज आहे. सो आपण यावेळी पकडून चालू की ती रेंज राहील तुमची ती राहील 88 ते 92च्या आसपासची रेंज राहील. म्हणजे ज्या लोकांना लातूर मधनं काय केलं की रुरल भागात मी ग्रामीण काय घेतोय कारण नवोदयमध्ये बघतो आपण की ग्रामीण भागाचं की रिझर्वेशन जे आहे ते थोडंसं जास्त असतं त्यामुळे ग्रामीणचा आपण की मेजॉरिटी घेतोय. तर आपण जर विचार केला तर ग्रामीण भागात तुमच्या की 88 ते 92च्या दरम्यान ज्यांचा स्कोर आहे त्यांचे फार चांगले चान्सेस आहेत की त्यांना काही की नवोदय स्कूल मिळू शकते लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नागपूरचा विचार केला त्याला एक कॅटेगरीज तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या तुमच्या ज्या काय असतील त्या. ठीक आहे ना. पण मी सगळ्या कॅटेगरी आता बोलत नाही तुमच्या ते एकदा बघून घ्या तुम्ही तुमच्या लेवलला. ठीक आहे ना. आपण जर नागपूरमध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आलो ग्रामीण भागातली
तर आपण बघतोय 83, 87, 88, 86, 83, 88, 90, 83, 83, 88, 88, 77, 78, नंतर 82, 83, 86, 8 म्हणजे थोडक्यात काय इथं एकदाही स्कोर जो आहे तो तुम्हाला 90च्या वरती गेलेला दिसत नाही लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय नागपूरमधनं फॉर्म भरला असेल, ग्रामीण भागातनं फॉर्म भरला असेल, ठीक आहे ना, तर शक्यता अशी आहे की या या याच्यामध्ये तुमचा स्कोर जो आहे तो स्कोर समजा 85च्या आसपास जर असेल पुढे मग थोडासा, तर तुमचे फार चांगले चान्सेस आहेत तुमचे, ठीक आहे ना. मुलींसाठी तुमचा थोडासा स्कोर तो अजून कमी असेल, जवळपास 82च्या वगैरे आसपास तुमचे, ठीक आहे ना. या दरम्यानचा जो स्कोर तुमचा असेल तर तुमचे फार चांगले चान्सेस आहेत की नागपूरमध्ये तुमचं की सिलेक्शन होऊ शकते नोकरीसाठी, ठीक आहे ना. नांदेडचा विचार केला तर तुमच्या एकदा काय करा की तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचे काय करा की हे एक मिनिट फक्त कॅटेगरी वाईज काय करा तुमचं की हे बघून घ्या एकदा तुमचे स्कोर तुमचे सांगितल्याप्रमाणे की यातनं काय करायचं की 2 ते 3 मार्क तुमचे मायनस करून तुम्ही काय की त्याच्या आसपास जर असाल ना तर तुमचे फार चांगले चान्सेस आहेत की सिलेक्शन होण्याचे. जर आपण नांदेडमध्ये अनरिझर्वचा स्कोर बघितला तर बघा 93, नंतर 92, 92.50, 90, 90, 93, 91.25, नंतर पुढे बघतो तुमचे की हा जवळपास 91, 92, 92, 95, 92, 93, 93, 88, 95, नंतर 93, पुढे 93, 82, 90 म्हणजे असं मिक्स कट ऑफ आहे. म्हणजे आपण एक ऍव्हरेज पकडून चालू शकतो की स्कोर जो आहे तो बऱ्यापैकी 90च्या पुढं मागं स्कोर जवळपासचा स्कोर आहे. म्हणजे रेंज साधारण विचारात घेतलं आपण तर 2025 मध्ये नांदेडची जी ऍव्हरेज आहे बऱ्यापैकी ती ऍव्हरेज दिसेल की जवळपास एक 93च्या आसपासची ऍव्हरेज मध्ये दिसेल. काय 93च्या आसपास म्हणजे या वर्षी जर बघायला आपण तर ज्यांचा स्कोर 91 किंवा समजू आपण की एक रेंज बघू आपण 89 ते 91 बघा नांदेडमधनं ज्यांनी फॉर्म भरलाय कुठून ग्रामीण भागातून, ठीक आहे ना, आणि अनरिझर्व कुठली त्यांनी कॅटेगरी चूज केली नसेल त्यांचा स्कोर जर 89 ते 91च्या आसपास असेल ना तर त्यांचे की सिलेक्शनचे चान्सेस आहेत की फार चांगले आहेत लक्षात ठेवा, ठीक आहे ना. उस्मानाबाद म्हणजे आता आपला धाराशिव जिल्हा जो आहे त्या जर पहिलं तुमचं जर तुमच्या कॅटेगरी वाईज काय करा की हे एकदा तुमच्या काय करा की मुद्दे बघून घ्या, ठीक आहे ना. जस्ट मिनिट हा तुम्ही काय करू शकता की उस्मानाबाद मध्ये कॅटेगरी वाईज तुमचे जे काही असतील तुमचे नंबर स्कोर तुमचे ते एकदा बघून घ्या, ठीक आहे ना. फक्त स्कोर बघताना एक लक्षात ठेवायचं आहे की त्यामध्ये तुम्हाला तुमच्या त्या स्कोर मधनं तुम्हाला काय करायचं की जवळपास 2 किंवा 3 मार्क्स आहेत ना ते मायनस करायचे, ठीक आहे ना. कुठून उस्मानाबाद. जर आपण उस्मानाबाद मध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीचा विचार केला तुमचा इथे लक्षात ठेवा, ठीक आहे ना, तर तुम्हाला दिसेल की स्कोर जो आहे तो बघा 95, 95, 95, 95, 93, 93, 95, 95, 96, 95, 92, 92 म्हणजे स्कोर जो आहे जर आपण ऍव्हरेज काढली तर ही ऍव्हरेज जवळपास तुमची 93च्या वगैरे आसपास पोहोचते कोणाची उस्मानाबादची किंवा धाराशिवची आपल्या, ठीक आहे ना. तर यातून पकडून दिलं की या वर्षीची रेंज आहे ती जवळपास 90 ते बघतो आपण की किंवा म्हणजे 89 तुमच्या परत 89 ते बघतो तुमच्या की साधारणतः 91च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल ना तर काय की शक्यता फार चांगली आहे की तुमचा की सिलेक्शन याच्यामध्ये होऊ शकते जर स्कोर तुमचा या रेंजमध्ये असेल तर. बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहेत काय करा की त्यांच्या कॅटेगरीज वरती बघून घ्या त्यानुसार की तुमचं ते काही मुद्दे बघून घ्या तुमचे, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा जिल्हा येतोय आपला अहिल्यानगर जिल्हा. येस आता जुनं नाव इथं येते पण लक्षात ठेवा अहिल्यानगर जिल्हा असेल, ठीक आहे ना. कॅटेगरीजने काय की त्यांचे स्कोर इकडे वरती बघून घ्यायचे, ठीक आहे ना. मी डेट काय करतोय की जो अनरिझर्व कॅटेगरी रूल बघायची ते येतोय स्कोर बघा 95, 96, 96, 95, 97, 96, 97, 96, 96, 96, 96, 96, जवळपास 93, 93 म्हणजे थोडक्यात काय स्कोर जे आहेत ते ऑलमोस्ट लक्षात ठेवा की 95च्या वरती राहील स्कोर तुमचे. आता बघा काही जिल्ह्यांचा असं असतं की त्या जिल्ह्यामध्ये बघतो की दरवर्षीच कट ऑफ जास्त लागतात. अहिल्यानगर त्यापैकी एक जिल्हा आहे की जिथं बघतो की कट ऑफ दरवर्षी बऱ्यापैकी तुमचे जास्त असतो तुमचं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. त्यामुळे इथं बघतो की 95च्या आसपासची रेंज होती त्याच्या दरम्यानची तुमची 95 ते 96 पकडून चालू आपण. या वर्षी साधारण तुमचा स्कोर जो आहे तो 94च्या आसपास असणं गरजेचं आहे जर तुम्ही अहिल्यानगरमधनं फॉर्म भरला असेल आणि तुमचा स्कोर तुम्ही ग्रामीण भागातनं अनरिझर्वड कॅटेगरी मधनं फॉर्म भरला असेल तर तुमचा स्कोर जो आहे तो 94च्या वगैरे आसपास किंवा समजू आपण की एक 92 ते 94 रेंज तुमची असेल. या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल ना तर की तुम्हाला सेफ स्कोर म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा डिस्ट्रिक्ट आपला तो बीड डिस्ट्रिक्ट आहे, ठीक आहे ना. कॅटेगरी वाईज तुम्ही तुमचे स्कोर बघून ठेवा. पुन्हा सांगतोय ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी काय करायचं की मला एकदा या नंबरवरती 7249566167 या नंबरवरती तुम्ही मेसेज करा, फोन करू नका, मेसेज करा. कसला तर NVS
पीडीएफचा तुम्हाला एक याची पीडीएफ मिळून जाईल तुमच्या हिशोबाने. तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता. फक्त पीडीएफ बघताना करायचं आहे की स्कोर जे आहेत ना त्या स्कोर मधनं लक्षात ठेवायचं की तुम्हाला की 2 ते 3 मार्क वजा करायचे आहेत, कारण का या वर्षी कट ऑफ जे आहे ते मागच्या वर्षीची तुलना करता 2-3 मार्कानं कमीच लागू शकते. ठीक आहे ना. आपण तिथे काय करू की अनरिझर्वचा बघू बीड मधला. तर स्कोर जो आहे बघा 95, 95, 95, 96, 91, 95, 92, 87, 91, 93, 95. थोडक्यात काय स्कोर जो आहे ऍव्हरेज आहे ती 94च्या आसपास तुमची ऍव्हरेज येते आसपास तुमच्या. ठीक आहे ना. ही मागच्या वर्षीची ऍव्हरेज आहे. या वर्षी बघतो आपण की कट ऑफ ज्यांचा स्कोर 91च्या आसपास किंवा समजा आपण की एक 90 ते साधारणतः म्हणून आपण की 92च्या आसपास ज्यांचा स्कोर असेल ना त्यांचे काही की फार चांगले चान्सेस आहेत की बीड मधनं सिलेक्शन होण्याचे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा डिस्ट्रिक्ट आहे तो जळगाव डिस्ट्रिक्ट आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही तुमच्या की कट ऑफ जे आहेत ते बघून घ्या आणि मागास बोलल्यावर तुमचे की तुमचे मार्क्स वजा करायचे विसरू नका तुमचे. जर आपण जळगावमध्ये अनरिझर्वड कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तुमचा तर बघतो आपण की 95, 90, 85, 86, 87, 90, 83, 95, 88, 90, 91, 91, 91, 90, 95, 91, 83, 83, 95, 92. तर असा मिक्स कट ऑफ आहे. ह्याचे आपण जर ऍव्हरेजच्या आसपास गेलो तर पकडून चला की जवळपास एक 87 ते 88च्या आसपास काय की तुमची ऍव्हरेज निवडेल मागच्या वर्षीची. या वर्षी पकडून चला की जर तुम्ही जळगावमधनं फॉर्म भरला असेल ग्रामीण भागातनं तर तुमचा स्कोर जो आहे तो समजा की 85 प्लस जर असेल तर काय की जरासे तुमचे चान्सेस बनतील काय की सिलेक्शनचे 85 प्लस स्कोर असेल तर. लक्षात ठेवा. नेक्स्ट नाशिक डिस्ट्रिक्ट आहे पुढं. तुम्ही काय की तुमच्या कॅटेगरी वाईज एकदा बघून घ्या. जर आपण नाशिकमध्ये अनरिझर्वड कॅटेगरीचा बघितला तर बघतो की 93, 93, 90, 91, 92, 92, 93 किंवा पुढे बघतो आपण की 91, 91, 95, 93, 93, 95, 95. थोडक्यात एक रेंज आहे ऍव्हरेज तुमची ते 93च्या आसपासची रेंज आहे ऍव्हरेज तुमची. ठीक आहे ना. या वर्षी आपण जर गेलो तुमच्या तर जवळपास 89 ते साधारणतः म्हणून आपण की 92च्या आसपासचा कट ऑफ राहू शकतो. कुठं नशिकमध्ये कशाचा ग्रामीण भागाचा अनरिझर्वड कॅटेगरीचा. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढचा डिस्ट्रिक्ट आहे तो नंदुरबार. नंदुरबारचे 2 पॉईंट्स आहेत तुमचे नंदुरबार 1 नंदुरबार 2. ठीक आहे ना. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या तुम्ही कुठं फॉर्म भरला येतो हे जो तुमच्या 1चं तुमच्या कॅटेगरी वाईज असेल तुमचं. जर आपण अनरिझर्वचा आलो रूल बघायचं तर बघा 75, 77, 77, 75, 85 हे तुमचं आहे की अनरिझर्वचं तुमच्या काय असेल की तिथलं रेंज आहे. सो त्या हिशोबाने जर गेलो आपण तुमच्या तर अनरिझर्व मध्ये नंदुरबार 1 मध्ये साधारणतः तुमचा स्कोर जो आहे तो 72 प्लस जर असेल तर काय की तुमचे चांगले चान्सेस आहेत की तुमचं एक सिलेक्शन होऊन जाईल तुमचं. बाकी लोकांना काय करायचं त्यांच्या कॅटेगरी आहे की वरचे कट ऑफ तुमचे बघून घ्या. नेक्स्ट पुढचा डिस्ट्रिक्ट आहे तुमचे पालघर डिस्ट्रिक्ट. एक मिनिट. सो बाकी लोकांना काय करायचं की त्यांच्या कॅटेगरी वाईज काय की कट ऑफ बघून घ्यायचा. इथं वरती तुम्ही स्क्रीन पॉज करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते कट ऑफ बघू शकता. इव्हन मी काय करेन की व्हिडिओ डाउनलोडचा ऑप्शन पण ठेवून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आणि नंतर तुम्ही बघून घ्या तुमचं. ठीक आहे. सो कॅटेगरी वाईज तुम्ही तुमचे कट ऑफ बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला आपण तर बघा 90, 93, 95, 88, 92, 88, 87, 96, 95, 91, 95, 88, 90 म्हणजे जरा मिक्स कट ऑफ आहे. साधारणतः रेंज बघितली आपण तर ही रेंज तुमची राहते जवळपास बघतो आपण की एक 90 ते बघू आपण की 94च्या आसपासची तुमची ऍव्हरेज राहील तुमची. ठीक आहे ना. आणि मग ते जर आपण या वर्षासाठी आलो तर या वर्षी हीच ऍव्हरेज तुमची बघतो की जवळपास एक म्हणून आपण की 87 ते 91च्या आसपास तुमची ऍव्हरेज यावर्षी राहू शकते तुमची. म्हणजे ज्यांचा स्कोर पालघर मधून ज्यांनी ग्रामीण भागातून फॉर्म भरला असेल आणि जर त्यांचा स्कोर 87 ते 91च्या आसपास असेल तर काय की त्यांना काय की सिलेक्शन चान्सेस तुमचे चांगले असतील. जालन्यात आपण आलो तर काय करा की बाकी लोकांनी कॅटेगरी वाईज त्यांचे कट ऑफ बघून घ्या. जर आपण अनरिझर्वड ग्रामीण भागाच्या कॅटेगरीचा विचार केला तर बघा 93, 95, 93, 95, 93, 95, 96, 92, 92, 93, 95, 95, 95, 96. ठीक आहे ना. म्हणजे जालन्यामध्ये बघतो आपण की साधारणतः ऍव्हरेज आहे की तुम्हाला दिसेल की प्रत्येक वेळी स्कोर जो आहे एक मिनिट बघतो. येस. प्रत्येक वेळी स्कोर जो आहे ना तो तुम्हाला दिसेल की 90च्या वरती स्कोर आहे आणि जवळपास तो बघतो की 95, 96 ची रेंज तुम्हाला काय की स्कोर गाठताना दिसतोय. या वर्षी देखील बघतो की ज्यांचा स्कोर साधारणतः एक 92च्या आसपास असेल त्या लोकांचे की फार चांगले चान्सेस आहेत कुठून जालन्यामधून. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा डिस्ट्रिक्ट आहे तो हिंगोली डिस्ट्रिक्ट आहे. बाकी लोकांनी कॅटेगरी वाईज त्यांचे कट ऑफ बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमचा बघू 93, 93, 92, 92, 93, 95, 93, 93, 96, 96 म्हणजे परत तेच आहे की जवळपास ऍव्हरेज जे आहे ती ऍव्हरेज बघून जर आपण तुमचे की 92 ते 93च्या रेंजमध्ये ऍव्हरेज आहे. या वर्षीचा विचार केला तुमचा तर बघतोय की जवळपास 89 ते 91च्या आसपास ज्यांचा स्कोर असेल ना त्यांचे बघतोय की हिंगोलीमधून आहे की चांगले चान्सेस बनतील. ठीक आहे ना. हे आपण बघतोय फक्त अनरिझर्व कॅटेगरीचं. बाकीच्या कॅटेगरी आहेत ना त्यांनी त्यांच्या हिशोबाने बघून घ्या. गोंदियाचं बघतोय की पुढचा डिस्ट्रिक्ट आपला तर गोंदियामध्ये बाकी कॅटेगरी बघून घ्या त्यांची कट ऑफ.
जर आपण अनरिझर्वचा विचार केला तर 88, 87, 93, 92, 91, 90, 87, 91, 90, 91, 92, 88, 88, 92 म्हणजे साधारणतः ॲव्हरेज जे आहे पकडू आपण की जवळपास 88 ते 91ची ॲव्हरेज आहे मागच्या वर्षीची. या वर्षी विचार केला तुमचा तर बघतो की जवळपास 85 ते साधारणतः 89च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल गोंदियामधून ग्रामीण भागातून तर तुमचे काय की फार चांगले चान्सेस आहेत की तुमचं सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा जिल्हा आहे तो वर्धा जिल्हा आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमच्याकडे बघतो आपण की 88, 83, 82, 81, 80, 88, 88, 85, 85, 81, 80, 86, 88. तर थोडक्यात काय रेंज जी आहे ती पकडून चालू आपण की जवळपास ॲव्हरेज रेंज तुमची जाईल ती 82 ते 84च्या आसपास जाऊ शकते. ॲव्हरेज रेंज तुमची ॲव्हरेज काढतो आपण. ठीक आहे ना. आणि मग या केसमध्ये बघतो की या वर्षी साधारण तुमचा स्कोर जो आहे तो समजा 78 ते 82च्या आसपास जर असेल स्कोर तर काय की तुमचे वर्ध्यामधून काय की फार चांगले चान्सेस असतील सिलेक्शनचे. यवतमाळचा विचार केला आपण तर बाकी कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. रुरल आणि अनरिझर्वचा विचार केला तुमच्या तर होतं की 87, 87, 86, 86, 88, 88, 82, 88, 78, 88, 87, 90, 91, 92, 88, 89, 96 साधारण ॲव्हरेज आहे ते बघू आपण की 90च्या आसपासची ॲव्हरेज तुम्हाला निघेल. 90 किंवा म्हणून आपण की 88 ते 90ची ॲव्हरेज तुमची असेल. ठीक आहे ना ॲव्हरेज. सो या वर्षी आपण पकडून जाऊ जवळपास तुमचं 85 ते साधारणतः 87 किंवा 88 म्हणून आपण या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर की तुमचे यवतमाळमधून चांगले चान्सेस बनू शकतील तुमचे. ठीक आहे ना. चंद्रपूरचा विचार केला आपण तर तुम्ही कॅटेगरी वाईज बघून घ्या. जर आपण म्हणतोय की चंद्रपूरमध्ये अनरिझर्वचा विचार केला तर स्कोर तुमचे असेल बघा 93, 85, 87, 91, 92, 91, 90, 91, 85, 83, 91, 92 साधारण स्कोर जो आहे तो ॲव्हरेज बघू आपण तुमचं की 88 ते 90च्या आसपासची ॲव्हरेज तुमची असेल. ठीक आहे ना. या वर्षी पकडून चालू आपण जवळपास तुमचं की 84 ते 87च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल चंद्रपूरमधनं तर की तुमचे सिलेक्शनचे की चांगले चान्सेस आहेत लक्षात ठेवा. नेक्स्ट डिस्ट्रिक्ट आहे सांगली डिस्ट्रिक्ट आहे. बाकी तुम्ही कॅटेगरी वाईज तुमचे बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमचं बघा 96, 96, 97, 93, 95, 95, 93, 96, 96, 97, 96 थोडक्यात काय ॲव्हरेज आहे ती पकडून की 95 प्लसची ॲव्हरेज आहे. ठीक आहे ना. या वर्षी पकडून झाला की ज्यांचा स्कोर हा 92 प्लसच्या आसपास असेल ना त्यांचे की सिलेक्शनचे चांगले चान्सेस आहेत सांगलीमधून. सांगली हा परत एक असा जिल्हा आहे की जिथलं कट ऑफ काय असतं की दरवर्षी बऱ्यापैकी जास्त असतं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढचा जिल्हा आहे तो रत्नागिरी जिल्हा. जर आपण तुम्ही बाकीच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ बघून घ्या. जर आपण अनरिझर्वड रुरलचा विचार केला तर बघा 87, 92, 92, 83, 88, 87, 88, 88, 86, 90, 91, 92, 88, 88 जरा ॲव्हरेज आहे ती 87 ते 90च्या आसपासची ॲव्हरेज आहे. या वर्षी आपण विचार करूया की जवळपास 84 ते एक 87च्या आसपास ज्यांचे स्कोर असतील ना रत्नागिरीमधून त्यांचे की सिलेक्शनचे चांगले चान्सेस बनतील. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा डिस्ट्रिक्ट आहे तो सिंधुदुर्ग. कॅटेगरी वाईज तुम्ही तुमचे बघून घ्या. अनरिझर्वची रेंज बघा 90, 92, 88, 88, 90, 88, 91, 90, 92, 91, 86, 87 हा तुमचा स्कोर आहे. साधारणतः ॲव्हरेज काढले आपण तर ॲव्हरेज आहे ती जवळपास 87 ते 89च्या आसपासची ॲव्हरेज आहे. यावर्षी देखील बघतो आपण की एक्सपेक्टेड तुमचे तेच आहे की जवळपास 84 ते 87च्या आसपास ज्यांचा कट ऑफ असेल ना स्कोर असतील त्यांचं आहे की सिंधुदुर्गमधून सिलेक्शन होऊ शकतं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या तुमचे जे काही स्कोर असतील ते. जर आपण अनरिझर्व मध्ये आलो तर बघा 96 एक मिनिट फक्त जस्ट मिनिट बघा 96, 93, 92, 96, 93, 91, 95, 91, 91, 96, 95, 95, 92 म्हणजे काय साधारणतः स्कोर ॲव्हरेज जो आहे तो 93 ते 95च्या दरम्यान स्कोर तुमचा असेल. या वर्षी तुमचा स्कोर जर 90 ते 93च्या दरम्यान असेल कुठून छत्रपती संभाजीनगर मधून तर तुमचे सिलेक्शनचे की चांगले चान्सेस बनतील तुमचे. नेक्स्ट आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. कोल्हापूर अगेन एक तसा डिस्ट्रिक्ट आहे की जिथे बघतो की स्कोर दरवर्षी बऱ्यापैकी जास्त असतात. अनरिझर्वचा विचार केला तर बघतो की 97, 97, 97, 97, 96, 96, 96 कोल्हापूर हा असा डिस्ट्रिक्ट आहे की जिथं की दरवर्षी बघतो की कट ऑफ जो आहे तो बऱ्यापैकी जास्त असतो. 97, 96, 95, 96, 97, 96, 97, 97 म्हणजे थोडक्यात काय स्कोर जो आहे तो दरवर्षी ॲव्हरेज बघतोय आपण की 96च्या आसपासची ॲव्हरेज तुमची 96 ते 97ची ॲव्हरेज असते. त्यामुळे या वर्षी देखील बघतो सिलेक्शनला फार मोठा फरक पडणार नाही. जवळपास तुमचा स्कोर जो आहे तो 95 प्लसच पाहिजे. कोल्हापूरमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर तुमचा स्कोर 95 प्लसच्या आसपास असला पाहिजे तरच आहे की तुमचे कोल्हापूरमध्ये चान्सेस बनतील सिलेक्शन होण्याचे. 95च्या आसपासचा स्कोर. ठीक आहे ना. थोडंफार पुढे होऊ शकतं. नेक्स्ट आहे अकोला डिस्ट्रिक्ट. बाकीच्या कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमच्या तर 86, 83, 81, 81,
नंतर 80, 85, 86, 83, 86, 81, 88 नंबर थोडक्यात काय ॲव्हरेज आहे ती जवळपास बघतो आपण की 85च्या आसपासची ॲव्हरेज आहे, किंवा आपण म्हणू की 85 पण आहे तुमची, साधारण 83च्या आसपासची ॲव्हरेज आहे. ठीक आहे ना. तर यावर्षी ज्यांचा स्कोर बघतो की 81च्या आसपास आहे किंवा 80, 81च्या आसपास आहे, त्यांचे बघतो की अकोल्यामधून आहे की फार चांगले चान्सेस बनतील. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे रायगड. एक मिनिट. रायगड डिस्ट्रिक्ट आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही एकदा बघून घ्या तुमचे सगळ्यांचे स्कोर जे काय असतील ते. आणि अनरिझर्वचा विचार केला तुमच्या तर बघतोय की 83, 81, 82, 91, 91. आपण बघतो आपण की 86, 93, 87, 90, 88, 87, 90, 95 हा तुमचा स्कोर आहे. ऍव्हरेज काढला आपण तुमच्या तरी जवळपास बघतो की ऍव्हरेज तुमची एक म्हणू आपण की एक 85च्या आसपास तुमची ऍव्हरेज जाईल तुमची. म्हणजे या वर्षी बघतो की रायगडमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुमचा स्कोर जो आहे तो 82च्या आसपास काही असणं गरजेचं, 82 प्लस असणं गरजेचं तुमचा स्कोर आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे सातारा डिस्ट्रिक्ट. अगेन सातारा हा असा डिस्ट्रिक्ट जिथे बघतो की स्कोर दरवर्षी आहे की थोडासा कट ऑफ जास्त असतो. कॅटेगरी वाईज तुम्ही एकदा बघून घ्या. जर आपण अनरिझर्वड तुमच्या आलो तर बघा तुम्हाला दिसतील स्कोर 96, 96, 96, 97, 96, 97, 96, 96, 96, 95. म्हणजे स्कोर जो आहे तो रेअरली तुम्हाला दिसेल की 90च्या खाली गेलाय. ठीक आहे, 95 खाली गेलाय. त्यामुळे पुन्हा तेच आहे की सातारामधून सिलेक्शन होण्यासाठी यावर्षी तुमचा स्कोर जो आहे तो जवळपास पकडून झाला की 93 प्लस असणं गरजेचं आहे. 93 प्लस स्कोर असेल तर की सातारामध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊ शकते. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा डिस्ट्रिक्ट आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे. ठीक आहे ना. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमच्या बघतो की 95, 96, 96, 93, 93, 88, 90, 96, 96, 95, 96, 97, 96 हा पण बघतो की हायर कट ऑफचा डिस्ट्रिक्ट तुमचा असेल. तिथं पण रेंज आहे ती बघतो की 94च्या आसपासची तुमची ॲव्हरेज आहे. यावर्षी पण बघतो की तुमचा 91 ते 92च्या आसपास स्कोर असेल ना तर तुमचे की चांगले चान्सेस बनतील सोलापूरमध्ये. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे पुणे डिस्ट्रिक्ट. हा पण हायर स्कोरचा डिस्ट्रिक्ट तुमचा असेल. जर आपण तुम्ही कॅटेगरीज आहे की बाकीच्या लोकांची बघून घ्या. जर आपण पुण्यामधनं अनरिझर्व विचार केला तर तुम्हाला दिसेल की 96, 97, 96, 97, 97, 95, 93, 93, 97, 96, 95, 95, 96, 95, 92, 93, 97, 97. थोडक्यात काय ॲव्हरेज आहे ती 95च्या आसपासची ॲव्हरेज आहे, 96च्या आसपासची ॲव्हरेज तुमचे. म्हणजे स्कोर जो आहे यावर्षी तुमचा तो जवळपास तुम्हाला 93 ते 94च्या आसपास असला पाहिजे तरच काय की तुमचं पुण्यामध्ये सिलेक्शन काय की शक्य होऊ शकते. नेक्स्ट आहे वाशिम डिस्ट्रिक्ट. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमच्या बघतो की 93, 90 नंतर बघतोय की 92, 87, 83, 92, 95, 95, 96, 95 म्हणजे ॲव्हरेज काढले आपण तर जवळपास 92 ते 95च्या आसपासची ॲव्हरेज आहे. यावर्षी पकडून जर आपण की जवळपास 91 ते 93च्या आसपास तुमचा स्कोर असेल तर वाशिम मधनं तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊ शकते. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे परभणी डिस्ट्रिक्ट. बाकी तुम्ही कॅटेगरी वाईज तुमची बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तर बघतो की 95, 95, 93, 93, 93, 93, 95, 93, 95, 95, 95 म्हणजे ॲव्हरेज आहे ती पकडून झाला की 94च्या आसपास तुमची ॲव्हरेज आहे. यावर्षी पकडून झाला की तुमचं एक 91च्या प्लस तुमचा स्कोर असेल तर काय की परभणीमधून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कुठून रुरल एरिया अनरिझर्व तुमची कॅटेगरी. बाकीच्या लोकांनी काय की त्यांची कॅटेगरी बघून घ्यायची तुमच्या. नेक्स्ट आहे धुळे डिस्ट्रिक्ट. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. अनरिझर्वचा विचार केला तुमच्या की 88, 86, 85, 85, 88, 87. ठीक आहे ना. हा धुळ्याचा तुमचा काय असेल की साधारणतः तुमच्या ह्याचा अनरिझर्वचा कट ऑफ तुमचा असेल. म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं आपण तुमच्या तर जवळपास ॲव्हरेज तुमची 84च्या आसपास तुमची ॲव्हरेज पोहोचते. ठीक आहे ना. तर या केसमध्ये तुमचा या वर्षी कट ऑफ जो आहे तो 81 प्लस तुमचा कट ऑफ जो आहे तो राहू शकतो. म्हणजे ज्यांचा स्कोर 81 प्लस आहे त्यांचे धुळ्यामध्ये चांगले चान्सेस बनतील. लास्ट आहे आय गेस लास्ट तुमचा असेल नाही भंडारा अजून राहतो. ठीक आहे ना. हा असं सो नंदुरबार सेकंड जो तुमचा म्हणलो आपण की तुमचा जो आहे कट ऑफ फर्स्ट आपण मागे बोलला सेकंड गेलो तुमच्या कट ऑफ तुम्हाला दिसेल की हा बघा इथं 81, 81, 85, 83 म्हणजे ॲव्हरेज आहे ती पकडून चला की 82च्या आसपासची ॲव्हरेज आहे. या वर्षी पकडून चला आपण की तुमचं जवळपास 80च्या आसपास की कट ऑफ तुमचा नंदुरबार 2चा लागू शकतोय. लास्ट डिस्ट्रिक्ट तुमचा तो भंडाराचा आपण जर बोलतो की कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या. ठीक आहे ना. अनरिझर्वचा विचार केला तर बोलतोय की जवळपास 85, 85, 83, 85, 86, 87, 92, 90, 91, 91, 92, 90 म्हणजे काय की ॲव्हरेज आहे ती आपण पकडून चला की जवळपास एक 89, 90च्या आसपासची ॲव्हरेज होती मागच्या वर्षी. या वर्षी हीच बघतोय की रेंज आहे ती जवळपास बघू आपण की 86 ते जवळपास 88च्या काही दरम्यान तुमची रेंज राहू शकते. म्हणजे भंडाऱ्यामधून तुमचा जर हा स्कोर असेल तर की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे ना. सो हा काय की प्रत्येक डिस्ट्रिक्टचा साधारणतः कॅटेगरी वाईज तुमचा कट ऑफ असेल. ठीक आहे ना. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे परत सांगतोय. इतकंच लागेल असं कोणी काही की शुअर शॉट सांगू शकत नाहीये. पुन्हा ज्यांना बघतोय की याची पीडीएफ हवी असेल त्यांनी काय करायचं की 7249566167 वरती मेसेज करायचं काय NVS पीडीएफ म्हणून तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे ना. पहिली गोष्ट. आणि दुसरं काय की जर माहिती आवडली असेल तर काय करा की लगेचच काय की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढे अशीच तुम्हाला की नवोदय आणि इतर स्पर्धा परीक्षेची माहिती मिळत राहील तुमची. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.